जगात जर्मनी आणि भारतात परभणी असं म्हटलं जातं। पण मंडळी, तुम्हाला माहिती का सध्या परभणीमध्ये काय चालू आहे? तर परभणीमध्ये चालू आहे जाळपोळ, परभणीमध्ये चालू आहे दगडफेक आणि परभणीमध्ये चालू आहे आंदोलन। तर नक्की काय झालं परभणीमध्ये? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी का केलं आंदोलन, हे जाणून घेऊया आजच्या भागात। नमस्कार, मी प्रमोद आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय स्क्वेअर मराठी या चॅनलवर। तर मंडळी, नेमका विषय असा झाला, 10 डिसेंबरला संध्याकाळी 5:30च्या सुमारास परभणीमधून एक बातमी ही महाराष्ट्रभर व्हायरल झाली। ती म्हणजे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या समोर असलेल्या काचेच्या पेटीमधल्या संविधानाच्या विटंबनेची। ही बातमी जशी पसरली तसं राज्यभरातलं वातावरण हे चिघळून गेलं। सोशल मीडियावरती मेसेजेस आणि व्हिडिओज व्हायरल व्हायला लागले। तर मंडळी, नेमका मॅटर असा झाला, परभणीमधल्या रेल्वे स्टेशनच्या जवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक पूर्णाकृती पुतळा आहे। त्या पुतळ्याच्या समोर काचेच्या पेटीमध्ये संविधानाची एक प्रत ठेवण्यात आलेली। एका माथे फिरूने त्या प्रतिवरती दगडांनी कोरण्याचा प्रयत्न केला। संतप्त जमावाने त्या माथे फिरूला पकडलं आणि मारहाण करायला सुरुवात केली। तर मंडळी, बघता बघता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांचा जमाव हा वाढला। वाढत्या जमावाने त्या माथे फिरूला तर चांगला चोप दिलाच, पण त्याच्या मानेवरती पाय ठेवून एका माणसाचा त्याला मारतानाचा व्हिडिओ हा सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल झाला। एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार वाढत्या जमावाने त्या माणसाच्या अंगावरती पेट्रोल ओतून त्याला पेटवण्याचा देखील प्रयत्न केला। पोलिसांनी मध्यस्थी करून त्या आरोपीला सोडवलं। संविधानाच्या प्रतिमेची विटंबना करणाऱ्या माथेफिरूचं नाव हे सोपान दत्ताराव पवार असून हा माथेफिरू मनोरुग्ण आहे, असंच प्राथमिक माहितीमध्ये समोर आलं। ही बातमी जशी वाऱ्याच्या वेगाने पसरू लागली तसं संतप्त जमावाने रास्ता रोको आंदोलन केलं। जवळच असलेल्या रेल्वे स्टेशन मध्ये आंदोलक शिरले। त्यांनी 7च्या सुमारास असलेली नंदीग्राम एक्सप्रेस देखील रोखून दिली। साधारणतः अर्ध्या तासांनी पोलिसांना आंदोलकांना बाहेर काढण्यात यश आलं। नंतर लोकांनी जागोजाग ठिय्या आंदोलन देखील केले। गंगाखेड, खानापूर रोड, जिंतूर फाटा अशा ठिकाणी ठिय्या आंदोलन देखील करण्यात आलं। नंतर आंदोलकांकडून परभणी बंदची घोषणा करण्यात आली। दुसऱ्या दिवशी बाजारपेठा, शाळा, कॉलेजेस सर्व काही बंद होतं। काही मॅटर घडायला नको म्हणून पोलिसांची अतिरिक्त फोर्स देखील बोलवण्यात आली होती। दुसऱ्या दिवशी आंदोलकांचा जमाव पुन्हा वाढू लागला। साधारणतः 12:30च्या सुमारास हा जमाव हा हिंसक स्वरूपाचं वळण घेऊ लागला। लोकांनी गाड्या, दुकानं यांच्यावरती दगडफेक करायला सुरुवात केली, काठ्या चालवायला सुरुवात केली। एका दुकानाच्या बाहेर पीव्हीसी पाईप होते, त्या दुकानाच्या बाहेरचे पीव्हीसी पाईप देखील जाळून टाकले। पण आता इतकंच करून हे आंदोलक थांबले नाही, तर त्यांनी रस्त्यावरती टायर तर जाळलेच, पण पोलिसांच्या गाडीवरती देखील दगडफेक केली। पोलिसांनी देखील प्रतिकारासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि सौम्य लाठीचार्ज केला। जिल्हाधिकाऱ्यांनी परभणीमध्ये जमावबंदीचे आदेश काढले। घडलेल्या घटनेचा सर्व राजकीय पक्षांनी निषेध केला असून आंदोलकांना शांततेच्या स्वरूपात आंदोलन करण्याचं आवाहन केलेलं आहे। मंडळी, घडलेलं विटंबनेचं प्रकरण हे समाजातील एकोप्याला काळिमा फासणारं जरी असलं तरी आंदोलनाला आलेलं हिंसक वळण हे समाजासाठी फार हानिकारक। हे कितपत योग्य आहे, तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया नक्की आम्हाला कळवा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।